नमस्कार मंडळी, गावठी बनाडचं या चॅनलमध्ये स्वागत. आपण आता एक धनगरवाड्यावर आलेलं आहे आणि आपण हे बघ इकडे कसं आहे मेंढ्यांना हे बघ कोकरे कोकरांना त्यांच्या आईचं दूध नाही तर त्यांना आता गहू खाऊ घालत आहे. हे कोकरं छोटे आहे कारण पावसाळ्यात आता हे कोकरं तयार झाले पाहिजे त्या हिशोबाने. हे बघा इकडं असे हे बघा यांच्या मेंढ्या आहे. हे 120 मेंढ्या आहे. किती मेंढ्या आहे आपल्या या आता 120च्या पुढे 120च्या पुढे आहे का? हो. छोट्या मोठ्या धरून शेळ्या किती आहे? शेळ्या जमतेम 15-20 शेळ्या आहेत. 15-20 शेळ्या. शेळ्या कुठल्या जातीच्या आपल्या? त्या काठेवाडी शेळ्या. आणि जे कुठल्या जातीचे? हे गावठी जातीचे मेंढर आहे. गावठी जातीचे का? म्हणजे यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते का? हो, पावसाळ्यात हिवाळ्यात उन्हाळ्यात चांगली रोगप्रतिकार शक्ती असते. असते का? शेळ्या परवडते का मेंढर परवडते? शेळी पण परवडते आणि आपल्याला मेंढी पण परवडते. असं आहे का? मेंढी किती पिल्लं देते वर्षातून? वर्षातून तसं जसं खायला राहिलं तसं एखाद्या वेळेस एक पण देते, एखाद्या वेळेस 2 पण देते. 6 महिन्यातून एक पिल्लं देते ना मेंढी? 6 महिन्यात. आणि शेळीला वर्षातून एकच पिल्लं होतं ना? हो. बरं ठीक. नमस्कार दादा, काय नाव आपलं? माझं नाव पोपट भिका वाघ. वा, कुठले आपण राहणार दैवडची. दैवड का तालुका? देवळा. किती वर्षापासून धंदा करते दादा आपण हा? कमीत कमी 45 वर्षापासून. 45. वडलोपार्जित धंदा आहे का तुम्हीच चालू केलं होतं? वडलोपार्जित आहे का? आता हे किती मेंढ्या आपल्या? हे 125 तर 120 मेंढ्या. 120 मेंढ्या का? तुम्हाला आता हे मेंढ्यांपासून कसं उत्पन्न आहे? हे उत्पन्न आमचा डोंगरी भाग असल्यामुळं ही शेती आमच्याजवळ थोडी पाणी कमी राहतं तर ते दुय्यम धंदा म्हणून करतो आम्ही. हा, पण मग शेतीला पूरक आहे का हा व्यवसाय चांगला बऱ्यापैकी? शेतीला म्हणजे माणसं असले तर शेतीला परडबुल आहे तो जोड व्यवसाय. हां. आणि तुम्हाला काही अडचणी आल्या का आतापर्यंत? वाघ चोर जंगलात राहतात? हो, येते लांडगी, त्या बिबट्या येतो, वाघ येतो, असं अनेक प्रकारचे प्राणी आम्हाला दिसतात कधी. पण अशी तुमची त्यांच्या समोर गाठभेट झाली का? समोर गाठ होती पण मग आम्ही कल्ला करतो, भगवंतच टाळतो आम्हाला. आणि तुम्हाला कोरोनाच्या काळात काही अडचणी आल्या का? बऱ्याच लोकांना अडचणी आल्या ना? नाही, आम्हाला काही अडचणी आल्या नाही, पण आम्हाला याच अडचणी आल्या. आम्हाला बाजार भेटत नव्हता, आम्हाला दळून भेटत नव्हतं. बाकी आम्हाला आमच्या लोकांना आजार काही कुठलाही सोर्स झाला नाही तो. हां. आणि तरुण पिढीला काय सांगाल तुम्ही? बरेच लोक म्हणते ज्यांचे मेंढ्या आहेत त्यांना मुली दिल्या जात नाही. खरी बात आहे? ज्यांच्या मेंढर आहे त्यांच्या मुलांचे लग्न व्हायला फार गंभीरपणा येऊ राहिला. असं आहे का? आणि समजा पुणे मुंबईत 25,000 रुपये महिन्याने काम करतात, त्याच्यापेक्षा हे जर समजा 2 मुलं असले त्यांनी एखाद्याने काम केलं चालेल का नाही? एखाद्याने केले तर खूप चांगलं आहे, चालेल ते. पण अडचण हीच येते की त्यांच्या लग्नाला फार प्रॉब्लेम येऊ राहील. बरोबर. म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी समस्या आहे. हो, अशी समस्या आहे बऱ्याच ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी. आणि मेंढरांना काय औषधं पाजली जातं का? हो, औषध पाजावंच लागते. औषध पाजावंच लागतं का? औषध पाजावंच लागते. आणि हे गावठी असल्यामुळे यांची रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे ना? हे आजारी पडत नाही ना? हो, ते व्हायरस येतो. हां. या व्हायरसमुळं काही ना काही आजार येऊ शकतो का? उन्हामुळे जास्त आजारी पडतो? त्याच्यामुळं काही या टेम्परेचरमुळं बी येऊ शकतो, एखाद्या वेळी थंडीमुळं बी येऊ शकतो, एखाद्या वेळी पावसाळा जास्त असला तरी येऊ शकतो, एखाद्या वेळीच असं खरट आळणी पाणी पाजण्यात आलं घाणकूट पाणी तरी येऊ शकतो. येऊ शकतो का? बरं, मेंढरापासून आपण काय प्रगती केली घरी? काय घर बिरं बांधले का? विहिरी खोदल्या का? असं थोडं पोटापुरतं बरं केलं बुवा. बरं केलं ना? डोंगरी भागाच्या जमिनी होत्या, थोड्या लिवलिंग केल्या, थोडे एक तुरीचं पीक येतंय, थोडे खडक येरी केल्या आणि पोटापुरतं केलं बुवा, पोट भरायला. म्हणजे इकडं आलं म्हणजे कधी निघता तुम्ही इकडं मेंढर चारायचं? आपल्या याच्यावर येते, जंगल नसलं तर दिपाळी करून येतो, एखाद्या वेळीस दिपाळीच्या आधी निघून यावं लागतं दसऱ्याच्या आसपास. आणि तुम्हाला कधी असं थंडी पाऊस ऊन वारा कधी लागलं का? भरपूर आम्हाला पावसाळाभर बी त्रासच आहे, हिवाळाभर बी आम्हाला हिवगारठ्याचा त्रासच आहे, उन्हाचा बी उन्हाळाभर आम्हाला उन्हाचा त्रासच आहे. पण त्याच्यातून मार्ग काढते बा तुम्ही? मार्ग असाच मग. म्हणजे धनगरी जीवन एक संघर्षाचे आहे का? सुट्टी कधी असते का तुम्हाला? सुट्टीच नाही आम्हाला. नाही का? नाही. सकाळी कधी मेंढर चारायला काढते सर्व? आम्ही 7:30 ते 8 वाजेपर्यंत आम्हाला काढावं लागतं. आणि संध्याकाळी कधी? संध्याकाळी 6:30-7 वाजेपर्यंत वाड्यात पोहोचतो. असं आहे का? म्हणजे सुट्टी हा प्रकारच नाही बा तुमच्याकडे? सुट्टीच नाही.
प्रकारच नाही. हे आमचं कायमचा व्यवसाय म्हणजे कोणी ना कोणी या मेंढराई थांबावंच लागतं. आणि भरपूर त्रास होत असेल ना आता उतरतो वयामानाने. लई त्रास होतो, काय सांगा. आता तुमचं वय काय आहे? माझं वय 59. म्हणजे तुम्ही 45 वर्षापासून मेंढर वळते. 45 वर्षापासून. भरपूर हातपाय दुखत असतील ना आता. हो, लई दुखत आहे मला. काय आणि पहिलं कसं आहे, लाईट नव्हती ठिकठिकाणी, बऱ्याच ठिकाणी लांब लाईट होती, त्याचा काही त्रास झाला का तुम्हाला? ते भगवंतावरच आमचं भरोसा होता. हां हां, म्हणजे अंधारातच राहणे बॉल लाईट. हा, बॅटरी हा प्रकार त्यावेळेस काहीच नव्हतं. लावलेलं आहे आपण, हा पूजा करतो. बाळूमामाचा बाळूमामाचा फोटो आहे बा. बाळूमामाचा. बाळू. हा ट्रॅक्टर का पहिलं आपण आपल्याकडे काय साधनं होते मेंढरा बरोबर? पहिले आपल्याकडे घोड्याचं साधन होतं. घोड्याचं साधन होतं. मग ते घोडे का कमी केले तुम्ही? घोडे कमी केले. असे पाणी भेटत नाही, याळावर चरायला भेटत नाही, एकटी बाई माणूस राहते, विहिरी फार खोल झाल्या, बोरं झाली, तिथं पाणी वळता येत नाही. या पाण्याच्या समस्यामुळे आम्ही घोडे बंद केले. घोडे बंद केले. ट्रॅक्टर घेतला का? ट्रॅक्टर मध्ये कसं आहे मग, पावसाळ्यात काय त्रास होतो का ट्रॅक्टरला? पावसाळ्यात असं पाण्या पावसाचं कशी चिखला, गाळा चिखला म्हणजे तो आटकूनच जातो. पण कसं बुवा, बोला बोला बोला. हा, तर ते कसं बरं आहे बुवा, बाई माणूस एकटे राहती, घोड्यांना पाणी कुठून आणायचं, चारा कुठं पाहायचा. आता विहिरी फार खोल झाल्या, बोरं झाली शेतकऱ्यांकडं, तर लाईट नसल्यावर पाण्याची समस्या आहे. असं म्हणून हे ट्रॅक्टर आम्ही मेंढरावाल्या लोकांनी हे ट्रॅक्टरांचा व्यवसाय करणं लावला, आता घेणं लावली. आणि तुम्ही बरेचसे लोक तुम्ही येण्यासाठी वावर राखून ठेवते, म्हणजे का तुमच्यासाठी पाथी राखून ठेवते लोक? वाती राखून ठेवत्या म्हणजे असं आम्हाला बी काहीतरी बुवा द्या बुवा, आम्ही रावण्या करतो, द्या बुवा आम्हाला, आम्ही वेळ पडली आमच्या चित्रमानला काहीच नाही खायला, तर आम्ही लई लांबून आलो, तर आम्ही पोट भरण्यासाठी तुमच्या भागात आलो, चित्रप सांभाळण्यासाठी तुमच्या भागात आलो, हे करून असं जाणीव करतात बुवा इकडचे शेतकरी आमच्यावर. तुम्हाला कधी अडचण आली नाही का एखाद्या वेळेस मेंढरांना खायलाच भेटलं नाही असं? येते ना, अडचण येते ना, एखाद्या वेळी अडचण येते, काही वेळी नाही भेटत खायला, एखाद्या दिवशी अर्ध्या पोटी राहत्या, एखाद्या दिवशी बरं भागत, अशी गंमत आहे. आणि तुम्ही हे पाथी चारताना व्यवस्थित काळजी घेता ना, आजूबाजूचे बागायत असलं? चारताना व्यवस्थित काळजी घेतो, आजूबाजूच्या शेतकऱ्यांची पिकं असले त्यांची एकदम दक्षता घेतो, तिकडं हेतुपूर्वक ध्यान ठेवून त्याची नुकसान काही करत नाही. आम्ही भाऊदादा करून झाली एवढी तेवढी आमच्या आनंद करता, चित्रप जाऊनही पडले तर आम्ही विनंती करून घेतो, दादा जाऊ दे, एक चित्रप गेल तर पोरापासून का 2 गेलते असं म्हणून आम्ही माफी मागू. हां, पण मग असं शेतकऱ्यांनी कधी त्रास नाही दिला ना तुम्हाला? नाही, कधीच नाही. तर देते बी काही शेतकरी, पण आम्ही जाणून मानून घेतो. हे बघा त्यांचं कसं ट्रॅक्टरमध्ये त्यांनी सामान ठेवलेलं आहे, हे बघा सर्व प्रकारचे वाघर बिगर सगळं आहे. आणि कसं आहे, ट्रॅक्टर असल्यामुळं कसं आहे, त्याच्यातून ज्या वेळेस लागेल त्याच वेळेस काढायचं मटेरियल, अशा प्रकारे त्यांचा व्यवस्थित असा धंदा चालतो आहे. आणि सर्वसाधारण त्यांचा मुलगा बरोबर आहे, आपण त्यांच्या मुलाची थोडीशी मुलाखत घेऊया. पाणी कशासाठी? हे मेंढ्यांना पिण्यासाठी पाणी भरून ठेवलं. पाणी भरून ठेवलं. हे किती वेळ पुरतं हे मेंढ्यांना? हे आमच्या मेंढ्यांना 1 दिवसभर पुरतं. 1 दिवसभर पुरतं का? आणि प्रत्येक ठिकाणी असं तुम्हाला पाणी मिळतं का मुबलक? मुबलक नाही भेटत, पण मग आम्ही रावण्या पावण्या करून एखाद्या शेतकऱ्याचे बहु जे भरून जे असं करून घेतो, आम्ही पाणी काढून घेतो. नाही तर असं पाणी प्यायला भेटत नाही ना? नाही भेटत. हा कागदाचा वापर किती वर्षापासून करताय तुम्ही सर्वसाधारण? हा, आम्ही 4 ते 5 वर्षापासून करतो. हां, एकदाच सकाळी भरलं की 1 दिवस पूर्ण मेंढ्यांना पुरून जातो. पण संध्याकाळपर्यंत पाणी पुरतं का? आपलं काय शिक्षण झालं आहे दादा? माझं ग्रॅज्युएशन झालेलं. काय वाटतं नवीन पिढीने केलं पाहिजे का नाही? नवीन पिढीने केलं पाहिजे, पण मग आता असं आहे, माणसं भेटते नाही धंद्याला. हां, आता असंच राहणार राहिले नाही, त्याच्यामुळं मग आता कोणी सहसा करून करत नाही आता एवढं. हां, नाही, पण शहरामध्ये पोरं 25-30 हजार रुपयांनी नोकरी करताय नाही मुंबई ठिकाणी, तर त्याच्यापेक्षा हे बरं का ते बरं? नाही, त्याच्यापेक्षा हे अतिउत्तम आहे, हे एकदम भारी आहे. पण मग आता असं आहे, धंद्याला हा धंदा पुढं चालवला, त्या धंद्याला तरुण पोरांना मुली भेटत नाही आता लग्नाच्या पोरांना. हां, बरेच मुलं राहिले का लग्नाचे? असं भरपूर आमच्या धनगर बांधवांच्या. म्हणजे जे शहरात नोकरी करताय 25,000 त्यांना मुली देतात, पण धंदा करणाऱ्यांना देत नाही. हा धंदा नको आहे असं वाटतंय लोकांना. हां. काही अडचणी आहेत, आले का आपल्याला? काही अडचणी भरपूर आल्या आम्हाला. तुम्हाला आले का? वडलोपार्जित धंदा आहे ना आपला? हां. घरी शेती आहे ना व्यवस्थित? घरी काय करताय शेतीमध्ये आपण उत्पन्न? शेतीमध्ये पाणी राहत नाही, एकच पीक येतं पावसाळ्याचं फक्त. हां, काय कांदे का? कांदे, काही थोडीफार बाजरी वगैरे खाण्यासाठी. आपण किती वर्षापासून येतो वडिलांबरोबर? वडिलांबरोबर जसं माझं शिक्षण झालं तेव्हापासून येतोय कधी मध्ये असं वडिलांबरोबर करायला.
कसं काय इकडचा अनुभव कसं काय शेतकऱ्यांचं इकडे शेतकरी खूप भारी आहे. असं आहे का काही त्रास बीस होत नाही ना काही नाही. चला. आता तुमचा दिवस सर्वसाधारण कधी चालू होतं सकाळपासून मेंढ्यांचं रुटीन कसं असतं दररोजचं सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यानपर्यंत आमचा दिवस चालू राहतो. आणि दिवसभर कुठं फिरवता मेंढ्या तुम्ही दिवसभर इकडं असं खाटा वावर राहिलं तिकडं पडित्र जंगलात. हां हां आणि पात किती वेळ चारता त्यांना 5 संध्याकाळी सकाळी थोडीशी. हां बरं सर्वसाधारण या मेंढ्या तुमच्या सर्वसाधारण पावसाळ्यात तुम्ही घरी जाता त्यावेळेस मग काय खायला घालता त्यांना पातीची सवय असते तर त्यावेळी डोंगरात पडित्र नाही म्हणजे गवत उगतं म्हणून डोंगरामध्येच चरते मेंढ्या. किती दिवस सर्वसाधारण गवत खात नाही किंवा किती मोठं गवत झाल्यावर तुम्ही जाता घरी जेमते मेंढीच्या तोंडात येईपर्यंत गवत होत नाही तोपर्यंत आम्ही घरी जात नाही. हां हां आणि या पातीने काय त्रास होतो का मेंढ्यांना पातीन सुरुवातीला होतो थोडा त्रास नंतर सर्व झाल्यावर काही त्रास. आजार बिजार होता का त्यावेळेस सुरुवातीला हो आजार येतात त्यावेळेस. असं म्हणजे अशा प्रकारे जर एकंदरीत आपण जर समजा 2 माणसं असले एखाद्याने जरी मेंढ्यांकडे राहिलं तरी काही हरकत नाही भाऊ काहीच हरकत नाही. म्हणजे जोडधंदा चांगला आहे हा सर्वसाधारण आणि या धंद्याला मरण नाही ना गिऱ्हाईक असतं आणि सर्वसाधारण या मेंढ्या विकायला कुठं नेतात दादा आपण आम्हाला निफाड तालुक्यात सायकेडाला बाजारवर तिथं जातो आम्ही मेंढ्या. आणि तिथं रोखमध्ये का उधारीत व्यवहार होतो काही जसं आला तसं रोख पण राहतं उधारी पण राहते. आणि तुमच्या वाड्यावर येतं का घ्यायला कोणी हो येतं ना वाड्यावरती पण. वाड्यावर बी येते ना शक्यतो आणि कुठले व्यापारी राहते तिकडं तिकडं पुण्याकडचे कोल्हापूरकडचे बेंगलोरचे कर्नाटकचे तिकडचे तिकडचे व्यापारी येतात तिथं. हां हां मग आता जाताना काही हे मेंढ्या कमी करणार का तुम्ही घरी जाताना नाही जे आपले मेंढी तशीच राहील तिथं पिल्लू राहील ते विकलं जाईल. बरं बरं तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. मेंढ्यांचे व्यवसाय करणारे आपले बांधव आहे त्यांच्याकडे आलो होतो. त्यांचं धनगरी जीवन हे थोडं संघर्षाचं जीवन आहे नाही म्हटलं तरी कारण त्यांना सुट्टी हा प्रकारच नसतो आणि वर्षाचे म्हणजे 12 महिने त्यांचं आणि 24 तास काम असतं त्यांना कधी सुट्टी नसते तरी ते आपले जीवन हे अतिशय संघर्षातून ऊन वारा पाऊस याच्यातून आपल्या त्या मेंढ्यांचं पालन करता आणि आपलं बुवा त्यांचं असं म्हणणं आहे बुवा शहरात जर नोकरी करण्यापेक्षा जर हा व्यवसाय जर तुम्हाला 2 मुलं असतील हा व्यवसाय केला तरी चालेल. आमचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा नमस्कार कमेंट करा.